हां ते लिहू का पूर्वतमान चालू केल्या. हां थोडा सिद्धं सुद्धं परमेयं जितवरणे विचण्डमकलङ्कं गुणयनभूषणोदयं जीवस्तवरूपणं मोक्षम्. जग सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय परम पूज्य चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागरजी महाराज की जय. जय प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की जय. जय परम पूज्य आचार्य प्रभु एकनाथ सुंदर सागरजी महाराज की जय. जय परम पूज्य आचार्य मोहम्मद दीक्षा गुरु आचार्य सिंधु आचार्य सुरेश सागरजी महाराज की जय. काल आपण समुद्दिष्ट पाहिलं होतं, म्हणजे संख्या आलाप करून संख्या काढायची. तो कोणता आलाप आहे त्याची संख्या तुम्हाला गृहपाठ दिला होता. 4 उदाहरणं दिली होती. पहिलं काय करायचं त्याची स्पर्शेंद्रिय वशंकर लौकिक राष्ट्रकथा आलाप 56वा. रसनेंद्रिय वशंकर स्पर्शनेंद्रिय वशंकर लोभी राष्ट्रकथा म्हणजे कितवा भंग आला? 56. आला काय सगळ्यांचा बरोबर? काढायला आला का? आलं तुम्हाला नाही आलं. प्रयत्न करायला पाहिजे. आपण प्रयत्न करायला पाहिजे. ज्याला शिकवतात त्याला लक्ष द्यायचं, करायचं, काय अवघड नाही. दुसरं वाचा थांबायला पाहिजे. कथा कोणता कोणता बरं सांगा. रसनेंद्रिय वशंकर क्रोधी अवनिपाल करता आलं कोणता आहे? बरोबर आहे. सगळ्यांचं आलं का? काय चुकलं? रसनेंद्रिय म्हणते की दुसरं येते ना, दुसरं. आणि पहिल्या आणि त्याच्यामध्ये क्रोधी येणार पहिल्या 5 मध्ये आहे. आणि 80 म्हटल्यावर त्याच्यामध्ये चौथी कथा येणार विकथा, जे 62 बरोबर आहे. कुठं चुकलं बघा. 4 पहिल्यांदा काय केला? 4 गुणिले 1 गुणिले 4 आले. मग तिथं काय आहे? रसनेंद्रिय वशंकर 3 आणून किती देणार? तेच ना, विकतेपासून घ्यायचे ना, विकतेपासून घ्यायचं. नाही पहिल्या प्रस्तावाच्या अपेक्षा सांगितलं ना, ते विकते राहायचं बोलायचं. बरोबर. 1 गुणिले 4 आणि कथा अवनिपाल कथा आहे, त्यामुळं काय आनंदित नाही करतात. कथा सांगा. अवनिपाल नाही कथा अवनिपाल खडू कसला हार कसं काय देते? 4 अवनिपाल कथा आहे, त्यामुळं अनंत काही नाही, 0 4च येणार. पुन्हा क्रोध कशाने बोलायचं? 4 किती येणार? 16. आणि कशा कोणता आहे? क्रोध आहे, त्यामुळे अनंत किती येणार? 3 येणार. 16 वजा 3 ते किती येणार? 13. 13ला 5 इंद्रियाने गुणायचं, 13 5 आणि इंद्रिय कोणते आहे? रसनेंद्रिय, त्यामुळे आनंदी संख्या किती येणार? 3 वजा केले तर किती आले? 62. तुमचं 61 कसं आलं? कुठं चुकलं?
आले का? बेरीजच आपली चुकली असं. गणितामध्ये हेच असते, गणिताने पद्धत कळते आपल्याला, परंतु कुठं तर वजाबाकी नंतर बेरीज चुकलेली असते, तर गुणाकार चुकलेला असतो. आता पुढचे दोन प्रस्तावाचे आपण दोन सांगितले ते उदाहरण सांगा तुम्ही. स्त्री कथा लापी मायावी मायावी देव शंकर स्त्री मायावी राणी देव शंकर. हे दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षा सांगितलं. 41 कितवा भंग आला? 41 बरोबर आहे. सगळ्यांचं आलं का? आलं का? केलं का? पुढचं चौथं हां सांगा. राष्ट्रकथा लापी माणी परशुलेंद्रिय वशंकर कर्णेंद्रिय. कितवा किती आला? बरोबर. एक काल तर आलं का? टाकी असं नाव नाही का? हां सुलभचे आले काय? एकदा तर कसं आलं? अनंतिक सांगितलं संख्या, जी संख्या अनंतिक असते म्हणजे जे आपण भेद असेल त्याच्यात पुढची जेवढी भेद राहिले त्याला म्हणायचं अनंतिक. माने सांगितलेला आहे तो मान कशाच्या पुढे किती कशा राहिले? 2 कशा आहे, माया आणि 2, त्याला अनंतिक म्हणायचं. ते वजा करायचं त्याच्यातून. जे अनंतिक संख्या वजा करायची म्हणजे जे आपण सांगितलेलं असेल त्याच्या पुढची ज्या भेद आहेत तेवढे वजा करायचे त्याच्यातून. अनंतिक संख्या ज्यांना समजलं त्यांच्याकडे समजून घेऊन पुन्हा करायचा प्रयत्न. पुढं आता हे सांगितलं होतं तुम्हाला कार्य करुणाला सांगितलं होतं. पुढे यंत्र क्रोध क्रोध मान माया लोभ थोडं सांगलं मी. हां झालं का दुसरं? क्रोध मान माया लोभ. त्याच्यानंतर कृत कार्य अनुमोदन मन वचन काय संरंभ समारंभ आरंभ. हे जे पण आपण 108 भंग होतात तसे 108 भंग झाले ते 4 आहेत. 4 गुणिले 3 नाही ते कडून द्या 3 आहे. 3 गुणिले 3 9. 9 गुणिले 3 27. 27 गुणिले 4 108. 27 चोक तर आमच्या 108 येतात. तर ते 108 प्रकारांना आश्रय होतो आपल्याला. या आपल्या प्रत्येक दिवशी आपल्याला एवढ्या 108 प्रकारांना आपण पाप करतो. जे मनानं वचनानं काय करतो? संरंभ करतो, संरंभ करवितो आणि संरंभाचं अनुमोदन करतो. तिन्ही पण मनानं वचनानं कायेनं. तसंच मनानं वचनानं कायेनं समारंभ करतो, करवितो, अनुमोदन करतो. आणि त्याच्यामध्ये कशा आहे? कुठल्या कशाला वशून? क्रोधाला वशून करतो, कधी मानाला, कधी मायेला, कधी लोभाला वशून आपण काय करतो? संरंभ. संरंभ म्हणजे काय म्हणतात? संरंभ म्हणजे कोणतेही काम करण्याचा संकल्प करायचा मनामध्ये की मी हे काम करतो असे ठरवणं, मनामध्ये योजना करणं संरंभ. आणि त्याची सामग्री गोळा करणं हे काय? समारंभ. आज पुरणपोळी करायची आहे किंवा आज जिलेबी बनवायची आहे, काय केला? संकल्प मनामध्ये. सगळं रात्री चालू असेल मनात काय करायचं उद्या, संकल्प चालू असते. मग तशी सामग्री आता उद्या मध्ये जिलेबी करायची तर पीठ पाहिजे, त्याला मैदा पाहिजे. मग तो मैदा करायचा गव्हाचा. आणखी काय काय त्यासाठी लागणार? तूप, दही, सगळं सामग्री गोळा करायची. त्याला काय म्हणायचं? समारंभ. आणि त्याचा आरंभ म्हणजे ते प्रत्यक्ष करणं कार्य, त्याला म्हणायचं आरंभ. मग आपण तिने कुठलं पण काम असं करत असतो. पहिल्या मनात संकल्प करतो, मग मनात आणि मनानं पण तिने करतो, वचनानं पण तिने करतो आणि कायनं पण तिने करतो. जे मनामध्ये पहिल्यांदा ठरवतो मग मनामध्ये म्हणतो
मी हे सगळं सामान गोळा करायचं, मनामध्ये समारंभ केला आणि तसं अमुक टाईमाला किंवा असं आपण ते काम सुरू करायचं असं मनानं पहिल्यांदा त्याची योजना करतो. वचनानं आज मी हे करणार आहे संकल्प संरंभ केला किंवा करायला दुसऱ्याने सांगितले मी असं करणार आहे तुम्ही पण करायचं किंवा कोण स्वयं करत असेल त्याला अनुमोदना द्यायची. संरंभ आणि समारंभ म्हणजे ती सामग्री वचनानं ते घेऊन या ते घेऊन या ते घेऊन या स्वयंपाकाला बसल्याचं सांगतात का नाही, जर आम्हाला पीठ द्या भाजी चिरून द्या हे करून द्या, ते वचनानं समारंभ करावे लागतात. आणि वचनानं काय केलं आरंभ प्रत्यक्षात मी हे काम करतो असं वचनानं आपण म्हटलं तर तो वचनानं आरंभ झाला. मग शरीरानं काय केलं त्या ठिकाणी कायानं संरंभ केला म्हणजे मी हे करतो असा संकल्प. आता शरीरानं समारंभ केला आणि शरीराने सगळे सामग्री घेऊन आला आपण इकडून तिकडून आणि शरीराने ती क्रिया केली तर काय झालं तर आरंभ केला. अशा प्रकारे हे सगळं आपण करत असतो पाप मनानं वचनानं कायानं कृतकार्य आत्मज्ञेनं संरंभ समारंभ आणि आरंभ आणि 4 कशाला वशू म्हणून त्याचे 108 भेद होतात आश्रवाचे एवढ्या प्रकाराने आश्रम होतात. तर हे 108 म्हणून तर आपण रोज कमीत कमी 108 वेळा तरी जाप करा असं सांगतात. तर आपल्या पण 108 प्रकाराने हे पाप होत असते आणि त्या एक पापाचं ते एक नमकार नंतर तरी म्हटलं तर त्याचं थोडं काय होईल प्रक्षालन होईल म्हणून 108 वेळेला जाप करतात. मग त्याचं पण हे असं जसं प्रमादाचं 80 बघून केले ना असेच त्याचे पण 108 जे भेद आहे त्याचं सगळं संख्या उत्पन्न करायची प्रस्तार त्याचे 108 घेऊन काढण्यासाठी प्रस्तार त्याचं पुन्हा अक्षर परिवर्तन ठेवलं नाही त्या अक्षर परिवर्तन आणि नष्ट आणि समुदिष्ट हे सगळं त्याच्यामध्ये होणार. फक्त आता आपण गुढयंत्र बघूया त्याच्यामध्ये की गुढयंत्र कसं करायचं ह्याचं ते बरोबर आहे कालच्या पद्धतीनं. तर पहिल्या प्रस्तराच्या अपेक्षण काय करणार कुठे अंक लिहिणार केलं का तुम्ही तयार आलं का त्याचं बरोबर आले काय कसं ओळखायचं शेवटचे सगळे आकड्यांची बेरीज करायची आणि ते 108 येते काय बघायचं. आता बघा क्रोधाला काय होणार 1 2 3 आणि 4 इथं काय लिहिणार पहिल्याच्या मध्ये 0 कृत तर पुन्हा 4 8 कुठलं सांगते तुम्ही 0 इथं काय लिहिणार 12 सौरंभला किती येणार खाली किती येणार सौरंभला 0 आणि 24 मध्ये 12 मिसळायचे 36 आणि तर 72 आणि 24 96 आणि 8 104 आणि 8 108 म्हणजे शेवटच्यांची बेरीज बघायची ते भेद सगळे पूर्ण व्हायला पाहिजे. 108 बघ गेला 4 दिन संपले ते सुरू होतं ते तिकडचं कडेचं ते सुरू राहिलं तर ते सांगतं ठीक आहे नाही तर तो माहीत नव्हता. तर अशा प्रकारे ह्याचा सुद्धा तो 108 पैकी कितवा भंग आहे असं त्याचं नष्ट काढायचं. 50वा भंग कितवा आहे असं विचारलं कोणता आहे 50वा भंग कोणता आहे असं विचारलं तर काय करणार समारंभ 36 आणि 12 48 आणि कृत 0 आणि मान 2 म्हणजे मान कशाच्या वशमून वचनाच्या द्वारे समारंभ केला मानाच्या वशमून वचनाच्या द्वारे समारंभ
केला. असं म्हणायचं त्याला, म्हणजे तो आलाप म्हणताना. नंतर मग काय आहे 50. आता 72 कोणता आहे? 72 कोणता आहे? 72 मग समारंभच येणार. नंतर काय? अनुमोदना. लोक कसे नाही अनुमोदना आहे. 72 म्हणजे 36 आणि 24 किती झाल्या? 36 आणि 24 60 झाल्या. मी किती विचारलं? 72 विचारलं ना, बरोबर आहे. शेवटचं अनुमोदन आणि लोभाच्या वशी होऊन काळेच्या द्वारे समारंभाची अनुमोदना केली. समारंभाची अनुमोदना केली. हे सगळं आपण काम करत असतो पण माहित नाही आपल्याला. सहजपणे काहीतरी सगळं करतो ना, फार छान केलं तुम्ही. मग तिथं आपल्याला पण त्याच्या संबंधित तो लोभ असतोय. कोणीतरी समजा काहीतरी साडी विकत आणली, मग आपल्याला अनुमोदन देतो ना, छान केलं, छान आणली. तर काय केलं आपण तिथं लोभाच्या वशी होऊन त्या गायच्या द्वारे जो समारंभ केला त्याला अनुमोदना केली. जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा पाप, अनावश्यक पाप जास्त करतो आपण. जे आपलं काम करायला पाहिजे तेवढेच पाप करत नाही. दुसऱ्याला अनुमोदना देऊन, दुसऱ्याला प्रेरणा करून किंवा बसल्या मनात मस्त संकल्प करून ते लोक टीव्ही पुढे बसतात ना, कोणाची मॅच चाललेली आहे, त्यांचा काय फायदा नाही, तोटा नाही. परंतु तो जिंकला तो हारला. त्याने जिंकायला पाहिजे आणि हारायला पाहिजे. अशा प्रकारे मनात बसून काय करत राहतो, जय पराजयाची फक्त चिंता करत राहतो. तर विनाकारण पाप बांधून घेतो. तर हे आपल्या आता हे प्रकरण नाही आहे, परंतु हे जे पण असे भंग होतात ते सांगितले. आता पुढे आपले जे 80 भंग केले ते प्रमादाचे, त्याचे पुन्हा विस्ताराने केले तर अजून 36,500 भंग होतात. कारण का विकतला चादर भेद मला सांगितलं तुम्हाला. विकतेचे 25 भेद केले. हे पण संक्षिप्तच म्हणायचं. तसं बघायला गेलं तर कितीतरी असंख्यात प्रकार होते विकतेचे, किंवा संख्यात प्रकार तर खूप पुष्कळ प्रकारचे होते. परंतु ते 25 दाखवले आहेत. तुमच्या पुस्तक असेल तर बघा, त्याच्यामध्ये 25 विकतेची नाव लिहिले, नोट्स मध्ये पण आहे. किती पानावर आहे सांगा? 50 पानावर आहे. पहिली कोणती कथा सांगितली? स्त्री कथा. दुसरी आहे स्त्री कथा, माहिती आहे स्त्री संबंधीची कथा. अर्थकथा म्हणजे धनासंबंधीची कथा. पैसा, आवक, वेतन किती आले, किती, त्या पैशा संबंधीची किंवा दुसऱ्या कोणत्या पण धनासंबंधीची कथा करणं, ती अर्थकथा आहे. दुसरं भोजन कथा, भोजनासंबंधीची कथा. राजकथा म्हणजे राजा संबंधीची कथा. चोर कथा म्हणजे चोरीची संबंधी कथा. सगळं रोज वर्तमान पेपर वाचतो, कुठं चोरी झाली, इकडे चोरी झाली, म्हणजे दुसऱ्याला सांगत बसतो, बघा त्या ठिकाणी चोरी झाली, असं चोराने फोडलं, एवढं नाही सामान. ही सगळी चोरांची कथा. नंतर वैर कथा म्हणजे वैराची कथा. कोणाचं कुणाबरोबर वैर असेल त्याची कथा करायची. तो त्याच्यावर बोलत नाही, त्याने त्याचं असं केलेलं आहे ना, त्या वैराची कथा. किंवा आपलं कोणाशी वैर असेल तर त्याची कथा करायची. परत पाखंड कथा म्हणजे दुसऱ्या फसवण्याची कथा. त्याला आम्ही कसं फसवलं, ते आमच्याने आमच्याला फसवलं, अशा प्रकारे दुसऱ्याला फसवण्याची कथा करणं. नंतर देशासंबंधीची कथा, ती काय आहे? देश कथा. भाषा कथा, मराठी, कन्नड, गुजराती, या भाषेच्या संबंधित बोलायचं. ती भाषा चांगली आहे, ती भाषा चांगली नाही, त्या भाषेत अमुक शब्द आहेत, असे शब्द आहेत, त्या भाषेसंबंधीची कथा. नंतर गुणबंध कथा, गुणासंबंधीची कथा. कुठल्या कुठल्या वस्तूचे पण म्हणतात हे वस्तू चांगली आहे, हे म्हणजे असे गुण आहे, हा मोबाईल चांगला आहे, ह्या कंपनीचं चांगलं असतोय वगैरे, ते सगळ्या गुणासंबंधीची कथा करणं. आपल्या आत्म्याच्या गुणाची कथा नव्हतं, आत्म्याच्या गुणाची कथा, ती विकथा नाही, ती सम्यक कथा आहे. देवीची कथा, तिथे अशी देवी प्रकट झाली, अमुक देवी अमुक करते वगैरे, अशा देवीच्या कथा करणं. जसं निष्ठुर कथा, कठोरतेची, कुणाचं हृदय अत्यंत कठोर असते त्याची कथा करायची, निष्ठुरतेची.
जसं त्याला काय दयामय नाही त्यापेक्षा त्यांनी श्रुतेची कथा करणं, परपेक्षण्य कथा, दुसऱ्याची चहाडी त्याची कथा करणं, म्हणजे एकाचं काहीतरी उत्तर असे असेल ते दुसऱ्या पुढे आपण सांगतो, तर हे काय परपेक्षण्य कथा आहे. कंदर्प कथा, कुचेष्टा वगैरे त्यांची कथा करणं, देश काळ अनुचित कथा, त्या देशामध्ये ते बोलायला नको किंवा त्या काळामध्ये ते सांगायला नको. जसं आता कसं असतं बघा, कोणीतरी कोणाचा तरी वियोग झालेला असतो इष्टाचा, मग तिथं भेटायला जातो आणि तिथं काय बोलायला पाहिजे ते पण आपल्याला काय असं विवेक पाहिजे, त्यांना काय नको ते बोलायला लागतं तिथं. पुन्हा एखाद्याला बरं नसते, जास्त कॅन्सर झालेला आहे, तिथं जाऊन म्हणत जाऊ त्यांना पण असंच कॅन्सर झाला होता आणि त्यानं किती इलाज केला पण काही उपयोग झाला नाही, ते 2-4 महिन्यातच गेले, व त्याला आणखी वाटत असते. म्हणजे ही अनुचित कथा तिथं त्या देशामध्ये ती करण्यायोग्य नाही किंवा त्या काळामध्ये ती करण्यायोग्य नाही, त्यावेळेला ते बोलायचं नाही. तर देश आणि काळाशी अनुचित अशी कथा, भंड कथा म्हणजे खालच्या लोकांचे वगैरे असतात ना, खेळ करणारे वगैरे सगळे, किंवा ते जसं वेश्या आणि पुरुषांच्या मध्ये वेद पुरुष म्हणतात त्यांची कथा करणं, डोंबाडे वगैरे असतात त्यांची कथा करणं, भंड कथा. मूर्खांची कथा करणं, तो किती पागल आहे, कसं करतोय, काय करतो वगैरे त्याची चर्चा करणं. आत्मप्रशंसा कथा, आता हे कथा म्हटली त्याला सारखी आपली ही कथा जास्त होते, स्वतःची प्रशंसा करणं आणि दुसऱ्याचा दोष परिवार करतात, दुसऱ्याची निंदा आणि स्वतःची प्रशंसा. तिला काही येतच नाही, मला सगळं येते, तिने काहीच केलं नाही, मी सगळं केलं. सारखं जे मी कुठली चांगली वस्तू झाली तर मी ती केली वस्तू म्हणून सगळ्यांना सांगतो. स्वतःची प्रशंसा जी कथा करतोय असं, दुसऱ्याची परिवार म्हणजे दुसऱ्याची निंदा, स्वतःची प्रशंसा आणि दुसऱ्याची निंदा केल्यामुळं काय दोष होतो किंवा कशाचा बंध होतो, तर त्या सूत्रामध्ये नीच गोत्राचा बंध होतो. जर आपण स्वतःची प्रशंसा केली आणि दुसऱ्याची निंदा केली तर नीच गोत्राचा बंध होतो, त्या सारख्या प्रकृतींचा पण बंध होतो. परत जुगुप्सा कथा, किती घाणेरडा आहे, काय त्याला कळतच नाही, कसं कपडे आहेत त्याचे किती मळके आहेत, सगळं त्याच्या तोंडातनं कसं डोळ्या गळत आहे, असं दुसऱ्यांचं जुगुप्सा उत्पन्न आहे अशी कथा करायची. किडस जुगुप्सा म्हणजे. परत पीडा कथा, दुसऱ्याला पीडा उत्पन्न होईल अशी कथा करणं किंवा त्याला मारा, हाना, छेदा अशा प्रकारचं वचन बोलणं, हे सगळं परपीडा कथा आहे. कलह कथा, भांडण लावायची कथा करायची, दुसऱ्याच्या मध्ये भांडण लावायचं, ऐकायचं सांगितलं की त्याच्या मनात काय होतं, वैर उत्पन्न होत आहे. असे काय काय लोक संतुष्ट असतात, दुसऱ्याच्या मध्ये भांडण लागलं की ते बघायला आवडते, तसं झुंज वगैरे लागलं की लोकांना आवडते ना बघायला तसं. तर अशी कलहाची कथा करणं. परिग्रहाची कथा, साडे, भांडी, सोनं, चांदी हे सगळे अलंकार, दागिने हे संबंधीची काय कथाची सारख्या कथा. तर कुठं पण बघ, कोणीकडे नवीन कुणाची साडी दिसली, नवीन कुणाचे दागिने दिसले की त्याची कथा चालू होते की कुठून आणला साडी, छान आहे, अमुक आहे, तमुक आहे, ही सगळी परिग्रहाची कथा करणं. हे सगळं लक्षात घ्यायचं, मी कथा आहे सगळ्या. पुरुषादी आरंभ कथा, शेतीच्या आरंभाची कथा करणं, शेतीमध्ये अमुक पीक लावा, अमुक घाला, म्हणजे सगळं चांगलं पीक येईल, किंवा कोणाच्या दुसऱ्यांच्या असेल परिस्थिती खूप चांगलं त्यांच्या ह्या वर्षी खूप त्यांना फायदा, म्हणजे पीक चांगलं आलं त्यांच्या शेतामध्ये किंवा तोटा झाला, दोन्ही पण. तर दुसऱ्या पुरुषादी आरंभाची कथा किंवा तुम्ही असं सामूहिक पेरा म्हणजे चांगला फायदा होईल अशी कथा करणं. संगीत वाद्य कथा, संगीतासंबंधीची गाणी, अमुक गाणं चांगलं आहे, कोणकोणत्या नटीनं ते काय केलं गायलेलं आहे त्यांची कथा करणं, ते सगळे संगीत वाद्य कथा सगळं त्याच्यामध्ये. तशा प्रकारे 25 प्रकार सांगितलेले आहेत, अजून पण कितीतरी प्रकार होऊ शकतात, परंतु संक्षेपानं 25 सांगितले. अत्यंत संक्षेपानं 4 प्रकारची सांगितली, पुन्हा त्याचा विस्तार करून 25 प्रकारच्या ही कथा आहे.
मग आता काय करायचं, तर आपण 4 विकता ठेवत होतो, तिथे किती ठेवायच्या? 25 कथा विकता घ्यायच्या वळीनं. या सगळ्या. आणि त्यानंतर 25 कशा आहे तर 4च करत होतो ना, त्या ठिकाणी 25 कशा घ्यायचे. फळावर काय मावणार नाही. तुमचे वय पूर्ण एक ना याच्यावर असं केलं आम्ही असं. तर हे नवीन छापायचं आहे ते पुस्तक. असं केलं होईल. विकथा कशाय 25 कशा झाले आपण बघितले ना बरं. मोहण्याचे भेद 4 अकरा मोहण्याचे किती भेद आहेत? 25. 16 कशाने 9 कशाय 16 कशाने 9 कशाय 25 झाले. म्हणजे 25 विकथा 25 कशा. इंद्रिय इंद्रिय किती? 5 घेतले ते आपण अगोदर. आता तर मन आवाज नाही येत. 5 इंद्रियाच्या ठिकाणी मन एक वाढवायचं. 5 इंद्रियाने मन. त्याच्यानंतर निद्रा 5. विकता किती झाल्या? 5. कशाय हे 5 ने 25. कशाय 25. इंद्रिये 6 घ्यायचे. मन एक वाढवायचं. मन एक वाढवायचं. आणि निद्रा सामान्य निद्रा आपण झोप एक घेतो. झोप एक प्रकारची नाहीये. झोपेचे पण प्रकार किती? 5 आहे. स्नान वृत्ती निद्रा प्रचला निद्रा आणि प्रचला. कर्मकांड वाचत्या ह्याच्यामध्ये येते किंवा प्रवेशिकेमध्ये वगैरे आपण शिकतो. स्नान वृत्ती म्हणजे झोपेत स्वप्नात सुद्धा त्याची शक्ती प्रगट होते आणि झोपेत सुद्धा काय करतो? सगळं काम करून येतो. ती स्नान वृत्ती म्हणजे आपल्याला स्वप्न वगैरे पडतात त्यावेळेला समजायची की झोप कशी आहे, स्नान वृत्ती आहे. आणि निद्रा म्हणजे पुन्हा सारखं झोप येणं. म्हणजे गाढ निद्रा. स्नानवृत्तीमध्ये काय आहे? त्या स्वप्नामध्ये तो ते शक्तीचे आहे ते प्रगट होते. निद्रामध्ये गाढ झोप लागलेली असते. प्रचला म्हणजे काय होते? ते बसल्या सुद्धा नाही तोंडातून लाळ वगैरे गळते. हात पाय हलतात लाळ गळते. ती प्रचला म्हणायचं. त्याच्यानंतर निद्रा म्हणजे आपले श्रम झाले असेल तर ते थकवा दूर करण्यासाठी जी झोप येते, दुपारच्या वेळी विश्रांती असते आपली तशी ती निद्रा. आणि प्रचला बसल्या सारखं डुलकी वगैरे घेतो किंवा तर ते प्रचला. तर असे 5 प्रकारचे निद्राचे भेद केलेले आहेत. ते 5 भेद स्वतंत्र घ्यायचे. आणि स्नेह 2 प्रकारचे. स्नेह आणि मोह असे 2 करायचे. तर आता हे भेद वाढले म्हटल्यावर किती होणार? भेदाची संख्या किती होणार? 25 गुणिले 25. खरा पहिला 25 5 सव्वाशे. 12 25 जरी 50 आणि 12 625. हा बरोबर आहे. 625 65 होणार ना. हा एकूण 625 झाले. पुन्हा इंद्रिय 6 ने आपण गुणलं. 6 पंचे 30 + 3 6 दुनी 12 आणि 3 15 + 1 6 36 आणि 1 37 3750 झाले. पुन्हा 5 इंद्रिय गुणलं आपण. चला 5 0 0 5 5 25 2 5 7 35 आणि 2 37
आजचा 3, 5 ते 15 आणि 3 18, 18,750 झाले. आणि 2 स्नेह आणि मोह असे 2 स्नेहाचे प्रकार आहेत. तर याला दोन्ही गुणलं 0, 2 पंचे 10, 40 0, आजचा 1, 2 7 14 आणि 1 15, आजचा 1, 2 8 दोन्ही 16 आणि 1 17, आजचा 1 आणि 2 की 2 आणि 1 3, 37,500 झाले. बघा एक पदाचे प्रमाण आहे. सगळे करतात एवढ्या प्रकारे आपल्याला 80 नव्हे तर 37,500 प्रकारे प्रमाण आपल्या हातून घडतो. आणि एवढेच नाही तर असंख्यात लोक प्रमाण हे सगळे प्रमादाचे भेद आहेत. ते सगळे आपल्या बंधाला कारण आहेत. म्हणून मग ह्या सगळ्यांचं सुद्धा असंच तयार करायचं कोष्टक. प्रत्येकाचं संख्या प्रस्ताव काही 7,500 लिहून काढायला किती वेळ एक वेळ लागेल. 37,500 भेटलेला एक वही पाहिजे की नको. मला कोणतं सांगितलं बघा इंद्रजित भैयाने तेव्हा वासुपूजनजी महाराज होते ना त्यांच्या वया आहेत म्हणे. सगळे त्यांनी 18,000 शिलाचे आणि 84 लाख उत्तर ते सगळे लिहून काढले भेटते. वासुपूज्य सागर महाराज सरवणबेगोळे त्यांचे हे झाले ना समाधी नाट्यपती तर त्यांनी ते सगळं वही लिहून काढले पूर्णाक्षे. सगळं तुम्ही 37,500 ते नमकार मंत्र लिहिलंय की वहीवर तसे हे 37,500 सगळे लिहून काढा. तसं लिहिणार ते 25 आता आपण जसं ते 5 इंद्रिय लिहिले होते मग खाली कशा लिहिले होते मग खाली विकता लिहिले होते तसं लिहून ठेवायचं. आणि एक ओळीने घ्यायचं. पण इंद्रिय संपवायची मग कशा संपवायची मग विकता संपवायची. आपल्याला अशुभात वेळ घालवण्यापेक्षा असं शुभामध्ये वेळ घालवायचं. आचार्य सुद्धा काय करत होते चंद्रामध्ये बसून आपला वेळ शुभामध्ये जाऊ नये म्हणून अशा प्रकारचे ग्रंथ वगैरे रचत होते. आणि ते दोन्ही प्रकारच्या प्रस्तावांना एकदा इकडून लिहायचं एकदा तिकडून लिहायचं. एकदा विकत त्याला तर हे 5 म्हणाल स्नेह आणि निद्रा त्याचं गुण यंत्र तयार करायचं उद्या करून आणलं. कशाचं ह्या 5चं पहिल्यांदावर काय करायचं स्नेह आणि मोही केलेलं ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः करा. स्नेह नोट्स मध्ये असेल स्नेह आणि मोह वर घ्यायचा. त्याच्या खालची ओळ दुसरी पंक्ती कोणती येणार 5 निद्रा येणार. त्याच्या खाली तिसरी पंक्ती येणार इंद्रिय. त्याच्या खाली चौथी पंक्ती येणार कशा त्याच्या खाली विकत. असे पूर्ण हे 37,500 भंग होतात. पुढे जाऊया आपण. आता आपलं प्रयोजन झाल्यावरच पुढे आता 45 नंबरची गाथा आहे 7वं गुणस्थान. सहाव्या गुणस्थानाचं नाव काय प्रमत्त संयत किंवा प्रमत्त वीर. आणि 7व्या गुणस्थानाचं नाव आहे अप्रमत्त संयत किंवा अप्रमत्त वीर. फक्त अ लावायचं पाठीमागं. 6व्या गुणस्थानाचं प्रमत्त संयत आहे तिथं अप्रमत्त संयत. परंतु एक अ मुळे उत्तर किती पडला
त्यामुळे संयमामध्ये मलिनपणा होतो, मलिनपणा करणारा प्रमाणितपणा होतो. आणि ज्याला मंद उदय येतो त्याला प्रमाद उत्पन्न होत नाही. आणि त्याच वेळेला कोणतं गुणस्थान होतंय? 7वं गुणस्थान. आवाज वेगळाच करते. हा मोठा होला त्याच्यासारखं येत आवाज. ज्या हा वेळेला मंद उदय होतो कशाचा? संजीवनाने 9 कशांचा, 12 कशांचा तर उदय नाहीच. अनंतानुबंधी प्रत्येकानंतर उदय येणारच नाही. संजीवनाचा पण उदय आहे, 6व्यामध्ये पण होता, परंतु कसा उदय होता? तीव्र. आणि आता मंद उदय ज्या वेळेला होतो ते सारखं सुरू होते, तीव्र मंद आहे. आता दुसरा कुठला कशा उदय येणारच नाही, तोच कशा आहे, परंतु कधी मंद कधी तीव्र, कधी मंद कधी तीव्र असा उदय सारखा चालू असतो. अंतर्मुहूर्तामध्ये बदलतो. मग अंतर्मुहूर्त 6व्या गुणस्थानामध्ये तर तीव्र उदय आला की, मंद उदय आला की 7वं गुणस्थान, असे ते परिणाम होतात मुनिराजांचे. तर ज्यावेळेला मंद उदय होतो त्यावेळेला त्याच्याद्वारे अपमत्त गुण, प्रमादरहित गुण, त्या प्रमाद गुणाने संयुक्त होतात, अप्रमत्त गुणाने युक्त होतात आणि त्यामुळे त्यांना अप्रमत्त संयत असं म्हणतात. जे शब्द पुढचे गुण सांगणार आहेत अजून दुसऱ्या पुढच्या गादीमध्ये, पण त्यांचे 7व्या गुणस्थानावरती मुनिराजांचे गुण सांगतात. तर 7वं गुणस्थान होतं जसं नेहमी सांगतात की आपण झोपाळ्यावर बसल्यानंतर कसं थोडा वर चढतो पुन्हा खाली येतो, पुन्हा वर चढतो खाली येतो, तसं त्यांच्या परिणामाची सारखी काय होते? सारखं उच्चाराची अवस्था होते. एकदम परिणामाची विशुद्धी वाढली, संजीवनाचा उदय मंद झाला की 7व्या गुणस्थानात, पुन्हा थोडी विशुद्धी कमी झाली पुन्हा 6व्या गुणस्थानात. त्याचे परिणाम बदलत राहतात. या 2 गुणस्थानाचे परिणाम सारखे होत राहतात. कारण कोणत्याही आता 6व्या गुणस्थानापासून पुढच्या एक 13वं सोडा सगळ्या गुणस्थानाचा काळ अंतर्मुहूर्ताचा आहे. अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ कुठल्याही गुणस्थानात 6व्या पासूनच्या पुढं फक्त 13वं सोडून 13वं आर्यंत अवस्था आहे, त्याच्यामध्ये जास्त काळ राहू शकतो. परंतु बाकी सगळ्या गुणस्थानात अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. म्हणून 6व्या गुणस्थानाचा पण काळ अंतर्मुहूर्त आहे आणि 7व्याचा पण अंतर्मुहूर्त आहे, परंतु 7व्याचा छोटा. शास्त्रामध्ये त्याचं प्रमाण सांगितले की कसं प्रमाण आहे, त्याचा 1 तर त्याचं 2. जे अप्रमत्त संहिता गुणस्थानाचा जेवढा काळ असेल 1 सेकंद, तर प्रमत्त संहिताचा 2 सेकंद, असं दुप्पट काळ आहे. प्रमादात्यामध्ये 37,500 पेज काढले, पण हे ह्याच्यात नाही देणार 6व्या गुणस्थानात सगळे नाही येणार, परंतु कधी कसं असं असते ते ज्यावेळेला प्रथमानुगाची कथा वगैरे सांगतात त्यावेळेला याची कथा वगैरे मध्ये येऊ शकते. गुणस्थान राहणार, म्हणजे 6व्या गुणस्थान ह्या निमित्तानं ते कथा होऊ शकते. कशामध्ये फरक पडतो? कशावर संजीवनच पाहिजे ना फक्त. संजीवन कशामध्ये 4च बेत घ्यावे लागते प्रमाणात त्यावेळेस. नाही, संजीवन 4 कशा आहेत? हा ते 16 मध्ये म्हणताय. ते हे भेट असं केले तर 6व्या गुणस्थानामध्ये एवढे होतात असं नाही सांगितलं, भेट एवढे होतात. तर त्यानंतर उद्यादी पण ते आम्ही पाहिजे पण तिथे 6व्यापर्यंत फक्त कशा अनंतानुबंधी प्रत्येकाला कशा येणार नाही, फक्त संजीवन कशाने 9 कशा आहे 13च येते 6व्या गुणस्थानामध्ये. आणि अशा पण बाकीच्या विकता पण जास्त तिथल्या असणार आहेत 6व्या गुणस्थानामध्ये, जसं की परमेश्वरी कथा, कलह कथा, परिग्रह कथा, ह्या पण म्हणजे कमीच, फक्त गोष्टी वगैरे सांगण्याच्या रूपाने किंवा अशा रूपानं येऊ शकतील तिथे. तर काय झालं 7व्या गुणस्थानाचं स्वरूप काय सांगणार की जेथे जेव्हा संजीवन खरी 9 कशाचा मंद उदय झाला असता प्रमादरहित अवस्था होते, त्याला अप्रमत्त संयत म्हणतात. ज्याचा कोणताही प्रमाद त्या ठिकाणी होत नाही. पुढं आता ह्या 7व्या गुणस्थानामध्ये
स्वस्थान आणि सातिशय. पहिला इथे स्वस्थान प्रमत्ताचं स्वरूप सांगतात या गाथेमध्ये. स्वस्थान प्रमत्त म्हणजे जे 6व्या-7व्या गुणस्थानामध्ये ज्यांचं परिवर्तन होत राहतं ज्यामध्ये राजांचं, त्याला म्हणजे स्वस्थान म्हणजे आपल्या घरामध्येच आहे. आणि सातिशय ज्याला वर श्रेणी चढण्याला सन्मुख होतील त्यावेळेला त्यांना सातिशय प्रमत्त म्हणतात. ते पुढच्या गाथेमध्ये सांगतील. आता इथं पहिल्यांदा स्वस्थान प्रमत्त संहितांचं स्वरूप सांगतात. 46 नंबरची गाथा आहे. नट्ठासे सपमादो वयगुणसी लोली मंडियो नामी अणुवसमो अखवको झाननिलीनो अपमत्तो नट्ठासे सपमादो. अप्रमत्त पुरस्काराचं स्वरूप सांगता येईल की ज्या ठिकाणी प्रमाद संपूर्ण प्रमाद नष्ट झालेला आहे, म्हणजे तिथं विकथा पण नाही आणि इंद्रियांचे विषय पण नाही, सेवन करत नाही. कशाचा उदय परंतु तो कसा आहे, मंद आहे आणि तो पण अबुद्धिपूर्वक कशा आहे. अबुद्धिपूर्वक म्हणजे आता ध्यानाला बसले त्याला लक्षात येत नाही की आपल्याला कशा उत्पन्न होतोय, त्याला म्हणायचं अबुद्धिपूर्वक. स्वतःही जाणू शकत नाहीत आणि दुसरे पण त्यांना कशा आहे असं जाणू शकत नाही, लक्षात येऊ शकत नाही, तो अबुद्धिपूर्वक. आता जसं उदाहरण आपण जो कशा करतो तो सगळं बुद्धिपूर्वक असतो. जे आपल्याला लक्षात येतोय ना, क्रोध झाला, आता मला मान कशा झाला, माया कशा झाला, तर दुसऱ्याला आला तरी पण आपल्याला ते लक्षात, दुसऱ्याला पण कळते दुसऱ्याला पण की यांना क्रोध झालेला आहे, यांना आता मान कशा झालेला आहे, यांना माया कशा आहे, यांना लोभ कसे, दुसरे पण जाणतात. त्याला म्हणायचं बुद्धिपूर्वक. जे स्वतःच्या पण लक्षात येतात आणि दुसरे पण ज्याला जाणू शकतात त्याला काय म्हणायचं, बुद्धिपूर्वक कशा. आणि जे स्वतःला पण लक्षात येत नाही आणि दुसऱ्यांना पण लक्षात येत नाही ते जे कशा ध्यानाधिक अवस्थेमध्ये विराजमान होतात ते सगळे अबुद्धिपूर्वक कशा. ते सांगायचं की 7व्या पुरस्कारात प्रमाद नाहीये परंतु कशा आहेत. प्रमाद उत्पन्न करणारा असा तीव्र कशाचा उदय असल्यामुळे तिथे प्रमाद नाही, म्हणून त्याला अप्रमत्त म्हणतात. परंतु संपूर्ण कशाचा अभाव झाला का नाही, अबुद्धिपूर्वक कशा 7व्या पासून 10व्या पुरस्कारापर्यंत आहेत अजून, परंतु त्याला काय म्हणणार, प्रमाद नाही. प्रमादा कशा आहे, हा प्रमादामध्ये पण आहे आणि प्रमाद सोडून पण कशा आहे, वेगळा स्वतंत्र आहे. बंधाचे किती कारण सांगितलेले आहे, 5 कारण सांगितलेले आहेत. मिथ्यादर्शन, अविरती, प्रमाद, कशा आणि योग. मग तिथं प्रमाद जरी नष्ट झाला तरी कशा राहू शकतो, तो अबुद्धिपूर्वक कशा आहे तिथं, म्हणून तिथं स्वतंत्र घेतलेले आहे. तर काय सांगितलं की जे कशा असतात, संपूर्ण प्रमाद ज्यांचा नष्ट झालेला आहे आणि व्रत गुण शीलोली मंडिओ. 28 व्रत म्हणजे 5 महाव्रत, 28 मूल गुण, पुढे उत्तर गुण पण असं 84 लाख उत्तर गुण आहेत, ते गुण आणि शील 18,000 शील. या सगळ्यांना ते कशा असतात, ओली म्हणजे पंक्ती. हे महाव्रत, गुण आणि शील यांच्या पंक्तीने ते कशाचा मंडित सुशोभित असतात. आम्ही कशाला मंडित असतो, आमची शोभा कशाला वाढवतो आपण, अलंकाराच्या द्वारे. कानातले आभूषण, गळ्यातले आभूषण, हातातले आभूषण आणि आमची सुशोभा झाली असं वाटतं आपल्याला. परंतु खरे मुनिराज आपल्याला कशाने सुशोभित करतात, व्रत, गुण आणि शील. हे खरी बघा, एका स्त्रीचं पण वर्णन केलेलं आहे की ती दिसायला कुरूप असू दे किंवा कोणतंही त्याच्यावर अलंकार वगैरे नाहीये,
तर ती खरी स्त्री आहे आणि ती सुशोभित आहे आणि दिसायला सुंदर आहे, सगळे आभूषण पण घातलेले आहेत, परंतु गुण खोटे असतील तर ती स्त्री सुंदर नाही, वास्तविक ती सुशोभित नाही, ती कुशील आहे. जसे ते सांगतात की मुनिराज कशाला खंडित असतात व्रतानं, आणि पुन्हा पुन्हा आपली शोभा वाढवण्यासाठी त्या व्रतांचं गुणांचं निर्विचार पालन करण्याचा सतत प्रयत्न करतात, शील आणि खंडित असतात. आणि कसे असतात ते ज्ञानी, जे सम्यक ज्ञानानं सहित आहे, म्हणजे सम्यकत्व सहित आहे ते सांगायचं ज्ञानीवरती. म्हणजे जे द्रविडी मुनी आहे ते पहिल्या गुणस्थानावरती आहे, ते अज्ञानी आहे, त्याला ज्ञान नाही. परंतु 6व्या-7व्या गुणस्थानावरती जे भावलिंगी मुनी आहे ते नियमानं सम्यक असे सम्यक ज्ञानानं सम्यक चरित्रानं सहितच असतात, म्हणून ते ज्ञानी आहे. आणि कसे आहे ते अनुभव समूह अखोदो, हे स्वस्थान प्रमुखासाठी लक्षात सांगितलं की जो उपशमक पण नाही आणि शपक पण नाही, दोन घेतलेले ना. स्वस्थान प्रमुख म्हणजे तो उपशम श्रेणीवर पण चढत नाहीये आणि शपक श्रेणीवर चढण्याचे सन्मुख नाही, त्याला काय म्हणायचं स्वस्थान प्रमुख. जोपर्यंत उपशम श्रेणी आणि शपक श्रेणी चढण्याचा सन्मुख नसतो असे जे मुनिराज आहेत 6व्या-7व्या गुणस्थानामध्ये सतत झुलतात. तेला अनुभवशमक आणि अक्षपक, म्हणजे क्षपक श्रेणीवर पण आरोहण केलेले नाहीये, कर्माचा क्षेपण करत नाहीये आणि कर्माचा उपशम पण करत नाही असे. आणि ध्यान आणि ध्यानामध्ये लीन असतात. आता 7व्या गुणस्थानात ध्यान करतात आणि 6व्यामध्ये बाहेर येतात असं सतत लावता येत नाही. 7व्या गुणस्थानात पण ध्यान असू शकते, 6व्यामध्ये पण ध्यान असू शकते, कारण का दर्शन मोहनियाचा उपशम शैक्ष उपशम कुठं होतोय, 7व्यात पण होतोय 6व्यात पण होतोय. म्हणजे शै म्हणा थोडक्यात शाहीक सम्यक दर्शनाची प्राप्ती 6व्या गुणस्थानात पण होऊ शकते. म्हणजे 6व्या गुणस्थानात बाहेरच उपयोग असते असं नाही घालायचा अर्थ. 6वं आणि 7वं हे गुणस्थान सारखं बदलत असते. आता म्हणजे काय समजा आहार करताय तर एक 6व्या गुणस्थानात असतात तर ते आहार करतात म्हणजे प्रमाद अवस्था, म्हणजे ते 6वं गुणस्थान. एक तासभर 6व्या गुणस्थानात राहतील तर ते भावलिंगी राहतील का? तर एक सेकंदामध्ये सांगितलं ना, 1-2 सेकंद 1 सेकंद 2 सेकंद 1 सेकंद, या 6व्या गुणस्थानाचं काळ समजा सेकंदामध्येच आहे. 2 असेल 4 असेल सेकंदामध्ये समजा थोडक्यात. तर तेवढा सेकंद ते 6व्या गुणस्थानात आणि पुन्हा त्याच मधून काय होतं त्यांना असा कशाचा मंदता येतो आणि आपोआप त्यांचे ते परिणाम त्याला प्रमत्तक होतात. म्हणजे उपदेश पण करावा लागेल 1 तासभर, तर त्या 1 तासामध्ये सुद्धा फक्त 6वंच राहत नाही गुणस्थान, मधून मधून 7वं गुणस्थान होतं. म्हणजे एक काही सेकंद गेले की 1 सेकंद त्यांना पण तो लक्षात येत नाही, अप्रमत्त गुणस्थान होतं. मधून आहार करतायत, प्रतिक्रमण करतायत, उपदेश देतात, हे सगळं करत असताना सुद्धा त्यांचं गुणस्थान 6वं 7वं दोन्ही होऊ शकते. त्यामुळे ध्यान 7वं गुणस्थान फक्त ध्यानाचंच आहे आणि 6वं गुणस्थान काय क्रिया करायचंय, तर असं नाही. दोन्हीमध्ये ध्यानामध्ये पण 6वं होते 7वं होते आणि क्रिया करत असताना पण 6वं 7वं होते, परंतु त्याच्यामध्ये ती जी अवस्था असते ती अत्यंत थोड्या काळ 7व्या गुणस्थानाचा आहे, तर तो लक्षात येत नाही. तर बघा आहार करता करता सुद्धा 1 सेकंद त्यांचा उपयोग अंतर्मुख झाला, कशाचं त्यावेळेला अत्यंत मंद उदय आला तर तिथे 7वं गुणस्थान झालं. घास घेतला तोंडामध्ये टाकलाय आणि आपला उपयोग कुठं गेला, आहाराकडे नाही, आपल्या सन्मुख झाला, तर तिथे ते ध्यान झालं ना त्याला 1 सेकंद. तर तशा वेळेला सुद्धा तिथं 7वं गुणस्थान त्यांना होतं. म्हणून काय सांगितलं की
6वं 7वं गुणस्थान हे आपण बाहेरून सांगू शकत नाही. ध्यान फक्त डोळे बंद करूनच होतं असं पण नाही. आपला उपयोग एक क्षण अंतर्मुख झाला, एकाग्र झाला. आता ज्या आता मी सामायिकाला बसतो त्याला तेवढं होत नाही. नियम सर्व वाचायला लागलं की तिथं विषय आपल्या लगेच ह्याच्यामध्ये आला उपयोगामध्ये की लगेच अंतर्मुक्त आहे त्याने ध्यान होतं. म्हणून मुलाच्या आहारामध्ये असू दे, विहारामध्ये असू दे, 2 तास चालतायत म्हणा, तर त्या विहारामध्ये सुद्धा त्यांचं 6वं गुणस्थान होत असतं. नंतर उपदेश आदी करतायत त्या काळामध्ये सुद्धा त्यामध्ये त्यांना अंतर्मुक्तामध्ये अप्रमत्त गुणस्थान होतं. परंतु मुख्यतः तिथं ध्यानाची दिली त्यांनी ध्यान लिहिली. असे हे अप्रमत्त गुणस्थानावरती मुनिराजांचं स्वरूप सांगितलं. कोणते गुण सांगितले? त्या स्वस्थान अप्रमत्त. कुठल्या शब्दावरती घ्यायचा? अनुप, शमक आणि शपक. जे आता शपक श्रेणीवर पण आरूढ नाहीत आणि उपशम श्रेणीवर पण आरूढ नाही. आणि मग पुढे आता 7 अप्रमत्ताचं स्वरूप सांगतात. 47 नंबरची गाथा आहे. एकी समोह खवणव समनले वित्तानिति करणानितहिं परमं अधापमत्तं करणं तु करेति अपमत्तो आपण पाहिलं होतं की 4थ्या गुणस्थानामध्ये 3 प्रकारचे सम्यक्त आहेत आणि ते पुढे 5व्या 6व्या 7व्या गुणस्थान आपण मध्ये पण होऊ शकते. कोणतं 3 प्रकारचे सम्यक्त सांगितलं होतं? एक आणि सांगायचं सगळ्यांनी नाही. तुम्ही सांगा हे अर्पिता कोणतं आहे? हां शाहीक औक्षणिक, शावक्षणिक आणि शाहीक. मग तिथं काय झालं तर किती प्रकृतींचा उपशम किंवा क्षय झाला? किती प्रकृतींचा उपशम झाल्यामुळे औक्षणिक सम्यक्त होते किंवा किती प्रकृतींचा क्षय झाल्यामुळे क्षय सम्यक्त होतं? व्यवस्थित आहे. 7 प्रकृती. कुठल्या 7 प्रकृती? आणि अनंतानुबंधी 4 क्लेश आहेत. अनंतानुबंधी 4 क्लेश आणि 3 दर्शन मोहनी अशा 7 प्रकृतींचा उपशम किंवा क्षय झाल्यामुळे औक्षणिक आणि क्षय सम्यक्त होतं. मग आता 60 प्रकृती सोडून बाकी किती राहिल्या मोहनीच्या प्रकृती? एकूण किती आहेत? 28. फक्त लक्षात आहे का? आपल्या शत्रूला विसरायचं नाही कधी. शत्रूला विसरलं तर त्याच्यावर विजय मिळवता येणार नाही. ते आपले 28 शत्रू आहेत सगळे. आणि त्यातले 60 प्रकृतींचा काय केलं? उपशम किंवा 60 प्रकृतींचा ज्याने क्षय केलेला तर ते बाकीच्या राहिलेल्या ज्या 21 प्रकृती आहेत चारित्र मोहण्याचे, कोणत्या 21 राहिल्या? अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संजीवरण या 12 क्लेश आहेत आणि 9 क्लेश आहेत. अशा 21 प्रकृती चारित्र मोहण्याच्या. तर ह्या 21 प्रकृतींचा क्षय करण्याकरता किंवा उपशम करण्याकरता. उपशम म्हणजे काय करायचं? दबवणं. शत्रूला काय करायचं? फक्त आपल्या अधीन करून ठेवायचं, त्याचा नाश केला नाही. 2 प्रकाराने शत्रूवर विजय मिळवता येतो. एक तर त्याला आपल्या अधीन करून त्याला आपल्या अंडर ठेवणं हा एक विजय आहे. दुसरा त्याचा पूर्ण नायनाट करून ते राज्य आपल्या हातात घेणं हा दुसरा विजय. तर तसे मोहरूपी शत्रूवर सुद्धा आपण 2 प्रकाराने विजय प्राप्त करू शकतो. पहिला त्याला दाबायचं किंवा त्याचा पूर्ण मुळातून नाश करणं. तर जे उपशम करण्यासाठी आरूढ होतात त्याला म्हणतात उपशम श्रेणी. आपण 2 बघितलं ना, 8वं 9वं 10वं 11वं गुणस्थान किंवा 8वं 9वं 10वं 12वं गुणस्थान. एक उपशम श्रेणी आणि एक शपक श्रेणी. मग जे मोहण्याचा उपशम करण्यासाठी ज्यांचा प्रयत्न किंवा असे परिणाम झालेले आहेत तर ते उपशम करण्यासाठी 3 करण परिणाम करतात. आणि जे मुनिराज क्षय करण्यासाठी ह्या 21 प्रकृतींचा क्षय करण्यासाठी प्रवृत्त होतात त्याला काय म्हणतात? शपक श्रेणी. आरूढ होण्यासाठी सन्मुख होतात.
तर ते पण 3 करण परिणाम करतात. 3 करणाची नावं काय सांगितली होती? आदकरण, अपूरकरण आणि वृत्तीकरण. हे 3 करण परिणाम पहिल्यांदा ज्याला प्रथमोक्षण संयुक्त करतो त्याला सुद्धा 3 करण परिणाम होतात. त्याची पण 30 नावं आहेत. पुन्हा क्षायक संयुक्त करताना पण हे 3 करण करतो त्याची नाव हीच. हे 3 करण परिणाम जीव 6 वेळा करतो. प्रथमोक्षण संयुक्त, द्वितीयोक्षण संयुक्त, अनंतानुबंधीची विसंयोजन, क्षायक संयुक्त, उपशम श्रेणी आणि शतक श्रेणी. अशा 6 वेळेला 3 करण परिणाम होतात. आणि सगळ्या ठिकाणी या 3 करणाचे जे स्वरूप आहे ते सामान्य रूपाने समान आहे. परिणामांची जात वेगळी आहे, विशुद्धीची लेवल वेगळी वेगळी आहे, परंतु त्याची नावं, त्याचं स्वरूप तशाच पद्धतीने आहे. मग तिथं मी तुम्हाला सांगितलं तर तिथं सांगत नाही आता. तिथं आता येते प्रकरण, आदकरण, अपूर्वकरण आणि अभिवृद्धीकरण. खूप गणित आहे आदकरणाचं, छान आहे. सगळ्यांना अंकगणिताने समजवणार आहे मी. आता संदृष्टी काही तर घेणार नाही, कारण ते बघून तुम्ही म्हणणार आहे की आपलं समजत नाही बदललं. अंकसंदृष्टीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं सांगणार आहे. उद्यापासून आपलं सांगूया. तर हे पुन्हा पहिल्यांदा हे जे अप्रमत्त जीव आहे हा भेद आहे, सातिशय अप्रमत्त. म्हणजे ही अवस्था अजून कुठे आहे? 7व्या गुणस्थानामध्येच. तो जीव कसा आहे? एकतर क्षायक संवेग दृष्टी झालेला आहे किंवा प्रथमोक्षण संवेगातून त्याला क्षौक्षणिक संवेग झालेला आहे. वेळ झाला आता ते सांगायला वेळ नाही. उद्या घेऊया आपण इथून थोडं प्रकरणाचे आहे. सातिशय अप्रमत्त ही अवस्था कुठं होते? 7व्या गुणस्थानामध्येच. तर ती कधी होते याचं वर्णन आपण उद्या बघू. म्हणजे कसा जीव तो श्रेणीवर चढण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये काय काय होतं, कशा प्रकारची योग्यता पाहिजे, कोणत्या गुणाची प्राप्ती होते त्याला, हे सांगून पुढे अलंकृतकरणाचं स्वरूप 48व्या गाथेपासून सुरू होईल. मग त्यामध्ये गणित बघून घाबरू नका, तुम्हाला सगळ्यांना समजणार आहे. जसं आता प्रमाणाचं समजलं ना तसं अलंकरणाचं पण सगळं गणित खूप सुंदर. त्याच्यावर भाव कसं होत आपल्याला. अलंकरण म्हणजे खरं काय, आपण सगळ्या भाषा परिभाषा शिकतो आपण, परंतु त्याचं भाव भाषण होत नाही. तिथं तुम्ही गणित शिकला ना त्याचा भाव भाषण होतो. दैवत करा जाना हामी शुद्ध चैतन्यमय जीव जाना. उपयोगांतर्गत करा. पहा स्वतःला, मी कोण आहे, मी स्वतःला काय समजतो आणि मी आहे कोण. हे आपले दिसणारे रूप किंवा ही संयोगिक पर्याय हे माझे स्वरूप नाही. एक क्षणिक स्वरूप आहे. हे कर्माच्या निमित्ताने सोपारी रूपाने उत्पन्न झालेले स्वरूप आहे. हे माझे असले स्वरूप नाही. मी असा नाही. मग कसा आहे? माझे सदैव एक रूप आहे. हा मी ज्ञान व आनंदाचा घनपिंड आहे. अशा अंतरंगामध्ये पहा स्वतःला. हा मी पूर्वीही विज्ञान घन होतो. आताही या शरीरामध्ये सुद्धा मी विज्ञान घन म्हणजे ज्ञानाचा घनपिंड आहे. आणि पुढे भविष्य काळामध्येही अनंत काळापर्यंत एक विज्ञान घन स्वरूपच असणार आहे. हे हात, पाय, डोळे, नाक हे माझे स्वरूप नाही. हा चेहरा माझा नाही. हा मी या संपूर्ण शरीरामध्ये असूनही शरीरापासून भिन्न एक ज्ञान शरीरी आहे. ज्ञानाचाच गोळा आहे. स्वतःला ज्ञानमय अनुभवण्याचा प्रयत्न करा. ज्ञानानंद स्वरूप शुद्धात्म स्वरूप
रत्नाकर स्वरूप शुद्ध एको नमो हरिहन्नानं नमो सीतानं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो सवसाहुं नमो हरिहन्नानं नमो सीतानं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो सवसाहुं नमो हरिहन्नानं नमो सीतानं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो सवसाहुं. संख्या हळूहळू कमी व्हायला लागल्या. तुमच्या मैत्रिणी कोण तुमच्या आहेत त्या सगळ्यांना सांगायचे या म्हणून. हं? आणि ते घरात बसून ऑनलाईन बघायला मिळते ना सगळ्यांना, त्यामुळे तो घरात बसून ऐकावं असं वाटतंय. बंद करायला पाहिजे. हं? बंद करायला पाहिजे. मग ते कसं ते बाहेरच्या लोकांना यायचे गावाच्या बाहेर. तुमच्या गावाला कसं बंद करणार बघायला. लोकालो सोवाणी मस्तकं सदा देखते देव बचो हरिनंतनित गुरु सेवो निरंतर दया धर्म पालो सदा हरि मुक्तिदा.